पालघर जिल्ह्याला जोडणारा मनोर पालघर हा मुख्य रस्ता अनेक वर्षापासून अंधारात आहे। याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। खरं तर या रस्त्यावर साधे पथदिवे का बसविता येत नाही याचे कारण आम्हालाही माहित नाही। मात्र प्रवाशांच्या जीवाचा विचार करून तोडगा काढला तर सर्वच शक्य आहे, यात देखील काही शंका नाही। मात्र या मुख्य रस्त्याविषयी कोणीच गांभीर्य घेताना दिसून येत नाही। किती आमदार खासदार झाले, मात्र या समस्येवर कोणीच का लक्ष घालत नाही हा सुद्धा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांच्याही गाड्या या मार्गावरून ये जा करतात, मात्र त्यांनी या समस्येवर आतापर्यंत तरी विचार केलेला दिसत नाहीये। मनोर पालघर या रस्त्यावरील वाघोबा घाटात तर वळणदार रस्ते आहेत, मात्र तिथेही पूर्ण काळोख असतो। पालघर पासून ते मनोर पर्यंत पूर्ण रस्ता हा अंधारमय रस्ता आहे। फक्त मनोरला आल्यावर दुकाने बिल्डिंग्स असल्यामुळे तिथे थोडा उजेड पडतो किंवा उजेड असतो, नाहीतर पूर्ण पालघर रस्ता मनोर पर्यंत अंधाराचाच प्रवास आहे। या रस्त्यावर फक्त वाहनांचा उजेड पडतो, त्यामुळे चालक आपली वाहने हाकतात। मात्र काही वाहनांच्या तसेच पालघर आगारातील भंगार बसेसच्या लाईट्स बहुतेक खराब असतात, त्यामुळे त्यांचा जास्त प्रकाश पडत नसल्याने संध्याकाळी किंवा रात्री त्यांचा या रस्त्यावरील प्रवास धोकादायक ठरू शकतो, म्हणजेच ठरत आहे। आज अनेक वर्षापासून या मुख्य रस्त्यावर पथदिवे नाहीत, हे सत्य आहे। या रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे वाहन चालक, प्रवासी, नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत। अंधारात दिसत नसल्यामुळे वाहनधारकांची कुचंबणा होत असून जीव मुठीत घेत त्यांना प्रवास करावा लागतो। पथदिवे न बसवल्याने या रस्त्यावर संपूर्ण अंधार असतो। रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर आता पावसाळ्यात तरी हा काळोख मार्ग प्रकाशमान करावा अशी मागणी शहरवासीय करीत आहेत। या प्रश्नाकडे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे हे अद्याप समजले नाही। मात्र एखाद्या गंभीर अपघातानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का असे एक ना अनेक प्रश्न संतप्त नागरिक विचारित आहे। ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 साली नव्याने पालघर हा राज्यातील 36वा जिल्हा अस्तित्वात आला। मात्र असुविधांचा भडीमार याच जिल्ह्यात दिसून येत आहे। पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन 11 वर्षे पूर्ण होणार आहेत आणि या काळात जिल्ह्यामध्ये अनेक विकास प्रकल्प उभारले जात आहेत, तरीही ग्रामीण भागातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत। विशेषतः आरोग्य सेवा आणि दळणवळण सुविधांच्या बाबतीत ग्रामीण भागांमध्ये अजूनही खूप अडचणी आहेत। अनेक खेडेगावांमध्ये अजूनही चांगली आरोग्य सेवा मिळत नाही। जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबविले जात असले तरी ग्रामीण भागातील लोकांच्या या मूलभूत गरजा जैसे थे अवस्थेत आहेत। एकंदरीत जर सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर आता मतदानावर बहिष्कारच टाकावा लागेल असंच म्हणण्याची वेळ आता आली आहे।